हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सर्वजण। स्टे विथ ऋषा चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत। कधी कधी काय होतं, ज्वारीचं पीठ जर जास्त दिवसांचं झालेलं असेल किंवा जाडसर दळलेलं असेल तर त्याची भाकरी बनवता येत नाही। अर्धवट झाली की तुटते किंवा उचलताना ती भाकरी तुटली जाते। त्यासाठी काय करायचे, जर पीठ बारीक दळलेलं असेल तर ते थंड पाण्यामध्ये जरी मळलं तरी ती भाकरी चांगली तयार होते। न तुटता न फाटता ती व्यवस्थित भाकरी तयार होते। जर पीठ जाडसर असेल किंवा जास्त दिवसाचं झालेलं असेल तर ती भाकरी व्यवस्थित बनत नाही। तर अशा वेळी काय करायचे, पाणी कोमट करायचे, जेवढं आपल्या हाताला सोसेल तेवढं पाणी गरम करून घ्यायचे आणि त्या गरम पाण्यामध्ये पीठ मळायचे। पीठ थोडं जास्त वेळ मळायचे, जेवढं आपण नॉर्मली मळतो गोळा तयार होण्यासाठी। तयार झालेला गोळा सुद्धा 1-2 मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे। एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा। आता हे पीठ जे आहे मी भाकरी करताना जे वापरलेलं आहे तर ते पीठ बारीक दळलेलं आहे, त्यामुळे त्याला मी थंड पाणीच वापरणार आहे। तर थंड पाण्यामध्ये व्यवस्थित ते मी मळून घेतले। मळून घेताना बघा तुम्ही, परातीत कुठेही पिठाचं कण राहिलेलं नाही, सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि एकसारखं मळून मग ते गोळा तयार करून घ्यायचे। तो गोळा चपटा आकाराचं तयार करून घ्यायचे आणि भाकरी एका हाताने थापत राहायची कंटिन्यू। एका हाताने तोपर्यंत थापायची जोपर्यंत आपले दोन्ही हात भाकरीवरती बसायला तेवढी जागा होत नाही, तोपर्यंत तेवढ्या आकाराची भाकरी तयार होत नाही तोपर्यंत एका हाताने थापायची आहे। 2 हात बसतील एवढी भाकरीचा आकार तयार झाला की मग दोन्ही हातांनी भाकरी थापायची आहे। दोन्ही हातांनी भाकरी यासाठी की आपली भाकरी पटकन थापून होते आणि एकसारखी थापली जाते पूर्ण। काठ वगैरे भाकरीचे जाड राहत नाही किंवा मधीच जाड आणि काठ पातळ अशी भाकरी होत नाही, एकसारखी भाकरी होते। काठामध्ये एकदम पातळ अशी भाकरी बनवून तयार होते। बघा आता मी दोन्ही हातांनी इथे भाकरी थापतीये। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा। जर जाडसर पीठ असेल ना तर नक्की गरम पाण्याचा वापर करून बघा, पीठ असं एकदम मऊ होतं आणि भाकरी तुटत नाही। उचलताना तर बिलकुल तुटत नाही, तव्यावर जाईपर्यंत भाकरी व्यवस्थितच जाते। आता बघा आपली भाकरी बनवून ऑलमोस्ट तयार झालेली आहे। आता पाणी तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घेतल्यावरती तुम्हाला पाहिजे तितकी पातळ तुम्ही भाकरी थापू शकता, पाहिजे तितकी मोठी करू शकता। भाकरी फाटणार नाही, तुटणार नाही, उचलताना सुद्धा तुटणार नाहीये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भाकरी बनवताना ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे। एकदम चिकटपणा चिकनाई येईपर्यंत ते व्यवस्थित मळून घ्यायचे। अशा पद्धतीने आपली भाकरी आता बनवून तयार झालेली आहे। किती गरगर भाकरी फिरते तरी पण ती फाटली नाही, तुटली नाही बघा तुम्ही। आता आपण तवा ठेवून घेऊया आणि तव्यावरती मी दोन्ही हाताने, आपण अलगद जसं लहान बाळाला उचलून ठेवतो तसंच अलगद भाकरीला उचलून मी तव्यावरती ठेवते। बघा अशा पद्धतीने भाकरी उचलून तव्यावर टाकायची आहे आणि आता भाकरीला पाणी लावून घ्यायचे। भाकरी टाकल्या भाकरीला पाणी लावायचे। गॅसची फ्लेम जरा वाढवायची आहे म्हणजे भाकरी गरम होत नाही। तव्यावरती भाकरी टाकल्यानंतर बराच वेळ जाऊन दिला तर भाकरी आपली गरम होते आणि मग पाणी लावताना हाताला चटके बसतात। त्यामुळे भाकरी टाकल्या गॅसची फ्लेम वाढवायची आणि पटकन थंड पाणी भाकरीला लावून घ्यायचं एकसारखं। आणि पाणी लावताना एक काळजी घ्यायची की भाकरीला कुठेही असे पांढरट ठेवायचं नाही, पूर्ण सगळीकडे एकसारखं पाणी लावून घ्यायचे। याने काय होतं, आपली भाकरी एकसारखी भाजली जाते आणि पांढरट असं कुठं दिसत नाही। भाकरी दिसायलाही छान होते आणि खायलाही छान लागते। आता पाणी लावल्यानंतर ना भाकरी पलटी कधी करायची, जेव्हा जो ओलसरपणा भाकरीचा कमी होतो वरचं पाणी लावलेलं, त्यानंतर मग भाकरी पलटी करायची। थोडंसं वरचं पाणी सुकलं की मग भाकरीला पलटी मारायची, म्हणजे खालून ती व्यवस्थित भाजली जाते। आता आपण भाकरी पलटी करून घेऊ। या पद्धतीने तुम्ही भाकरी नक्की बनवून बघा। तुम्हाला माझी भाकरी बनवण्याची पद्धती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, मला कमेंट करून सांगा भाकरी कशी बनली, तुम्हाला खरंच आवडली का। काठामध्ये बघा किती पातळ झाली आहे भाकरी अशा पद्धतीने। आणि भाकरी मी गॅसवरती भाजत नाही, मी भाकरी तव्यावरच भाजते। खालून वरून दोन्ही साईड मी तव्यावरच भाकरी भाजते। तुम्ही कशी भाकरी भाजता ते तुम्ही तुमच्या पद्धतीने भाजू शकता, कारण गॅसवरती भाकरी भाजले तर आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं, म्हणून मी तव्यावरच पालथी भाकरी टाकून भाजून घेते। अशा पद्धतीने आपली भाकरी बनवून तयार झाली। आपल्या